नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या महिलांशी आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती गप्पा मारतोय. आज आपल्याकडे पद्माताई गोरे आल्या आहेत. पद्माताई नमस्कार. खूप छान वाटलेलं आहे. तुमच्या महिला मिलनचं आम्ही कामाचं खूप वर्षांपासून ऐकतोय. नंतर मिळून साऱ्याजणीत तुमच्याविषयी आलो होतो. तर मला असं सांगा की तुमच्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? म्हणजे स्त्री चळवळ हा शब्द तुम्ही ऐकलाय का, किंवा ती कधी आली? मी ज्या वक्ताला गावाहून पुण्यात आले, म्हणजे इथलं म्हणजे काही मला कळत नव्हतं. म्हणजे गावाकडचे राहण्यात आणि पुण्यातल्या राहण्यात खूप सारा फरक आहे. आणि गाव कुठे? कर्नाटक मध्ये. बर. बसव कल्याण. बर. माझा जन्म महाराष्ट्राचा आहे. बर. लातूर निलंग्या तालुक्यामध्ये सावरी जवळगाव म्हणून माझा जन्म तिथला आहे. माहेरचं काय नाव तुमचं? माझं माहेरचं नाव कोंडाबाई डिग्गे. बर. आणि सासरचं नाव पद्मा गोरे. आणि मग तिथून इथं आल्यावर मला प्रॉब्लेम यायचा. हे म्हणायचे नको जाऊ, कशाला जातेस बाहेर, तुला काही जमतच नाही आणायला. तर भाजीपाला आणायला सुद्धा कळायचं नाही जायची मी. आणि गाड्यांची शेताकडचं राहण्या म्हणा असल्यामुळं गाड्यांची भीती वाटायची. रस्ता क्रॉस करता यायचा नाही. मग तिथून मग नंतर 97 साली नदीला पूर आला. नदीला पूर आला, अख्खा संसार वाहून गेला. काही सुद्धा राहिलं नाही. 10 पत्र्याचं घर होतं. पत्रे, संसार सगळं पाण्याने गेलं. दत्तवाडीमध्ये. दत्तवाडीत मात्रे पुलाच्या शेजारी विघ्नहर्ता नगर मध्ये मी राहायला होते. तिथं आम्ही गावाहून आल्यावर तिथंच नदीच्या कडेलाच झोपडपट्टीमध्ये झोपडं ठोकलं होतं. 97 साली पूर आला आणि ती झोपडं वाहून गेलं. मग आम्हाला 80 नंबर शाळेत राहायला लागला. थोडे दिवस, मग 2-4 दिवस विचार केला. म्हणलं आता आपण असंच जर ना गप्प बसलो तर आपणाला कुणी काय देणार नाही. जे वडापाव यायचा, काही कपडे यायचे, भांडे यायचे, जे इथले पुण्यातले लोक, जे आमच्या शेजारचे आजूबाजूचे होते, तेच लोक सगळं खाऊन जायचे. आणि आम्ही 2 लेकरं आम्ही तिथं बसून राहायचं. मी विचार केला जर ना आपण बसलो तर आपणाला काही सुद्धा मिळणार नाही. त्याच्यासाठी आपणाला काहीतरी करायला, हालचाल करायला पाहिजे. येणाऱ्या लोकांना बोलून मग आमच्यासाठी पण, माझ्या शेजारच्यासाठी पण, जो एक आजी आजोबा होते भिंगाराचे त्यांच्यासाठी पण मी घ्यायला लागले. आणि ते मिळायला लागलं. बोलल्याशिवाय मिळणार नाही. करेक्ट. बरोबर. म्हणजे हे एकदम ठामपणे आतून कळलं. मी अशिक्षित आहे, मला लिहिता वाचता येत नाही, पण बोलल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण तुम्ही शेतात काम करत होता? म्हणजे माहेरी शेती आहे का? माहेरी माझ्या बापाच्या घरी म्हणजे 22 एकर शेती आहे, बोर आहेत. शेतकऱ्याची मुलगी आहे. पण आम्हाला शाळा शिकायला नाही. आम्ही 6 बहिणी 1 भाऊ. त्याच्यामुळे एवढ्यांना शाळा शिकायचं म्हटलं तर नाही. आई आणि दुसऱ्या गावात पाठवायचं. आईला असं वाटायचं की माझ्या मुलीला पाठवायचं नाही. त्याच्यामुळे 7-8 गाई, 7-8 म्हशी घरी. मग दूध सगळं हे केलं, दूध काढणं, शेण गोठा सगळं. ओके. गौऱ्या लावण्यापासून सगळं केलेलं. आणि मग लग्न किती वर्षी झालं? माझं 16व्या वर्षी झालं. बर. आणि मग कुठे गेलात लग्न होऊन? कर्नाटकमध्ये. आणि मूल कधी झालं? मुलगी माझी 17 वर्षांच्या नंतर झाली. बर. मोठी मुलगी. आणि नवरा काय करतो? तो काय शिकला? ते शिकलेले? पेंटिंगचं काम, बोर्ड पेंटिंगचं काम करतात ते. ओके. आणि सासू सासरे आमची सगळे तिथे? बर. तिकडं पण शेती आहे माझी, पण त्यांचा धंदा तिथं चलत नाही म्हणून. बरोबर. म्हणून पुण्यात आले. 4-5 धंदा होत्या. लग्न करायला पैसे लागणार, हे म्हणले माझा धंदा दुसरीकडे चालतो, पुण्यात चालतो, तर मी पुण्यात जातो. मग आमच्या सासू-सासऱ्याने म्हणले हिला पण घेऊन जा. मग इकडं आणल्यावर इथलं काही सुधरत नव्हतं. बरोबर. आणि एवढा धंदा होत नव्हता की भाड्याने घर घेऊन भाडं द्यावं, एवढा धंदा आमचा होत नव्हता. दिवसाला 200-250 रुपयाचा धंदा व्हायचा. घर चालवायचं त्याच्यामध्ये. एकूण मुलं किती झाली मग? 1 मुलगा आणि मुलगी. 1 मुलगा. अरे वा. पण त्यांना शिक्षण दिलं? शिक्षण दिलं. माझी मुलगी 14वी शिकली, तिचं लग्न केलं. मुलाचं शिक्षण झाले, तो रिअल इस्टेटचं करतोय. बर. अरे वा. आणि यांचा बिझनेस कसा चालतो? म्हणजे आता बिझनेस आता नाही, आता बंद आहे. आता त्याला म्हणजे जास्त दिसत नाही, त्याच्यामुळे बंद केलं. बर. पण ते वागायला कसे आहेत? म्हणजे आपण जसं म्हणतो स्त्री पुरुष समता, बाईला कसं वागवणं? खूप कडक. बर. त्यांचा स्वभाव खूप कडक. पेंटर असल्यामुळे तापट स्वभाव. अरे बापरे. त्यांनी कधी मला पिन नाही लावू दिला. बर. आणि
आता सध्यापर्यंत मला टिकली नाही लावू देत कधी. पावडर तर आयुष्यात मी कधी लावलंच नाही. अरे बापरे. नाही, तू जशी आहे तशी चांगली. हो बर. आणि ते ठरवणार का तू कसं राहायचं. बर ओके. आणि मग आता एवढ्या आईला आम्ही एवढ्या मुली, तर मग रुसून जाऊन तर कसं जमायचं. माझ्यामुळे ह्या 6 जणीचं हे होणार, त्यापेक्षा नाही इथंच राहायचं. का होईल ते सगळ्याला तोंड द्यायचं. ओके. म्हणजे ही साधारण आपल्याकडे शिकवण असते तशी की बाईंनी सोसायचं सगळं. पण मग सोसत असताना कधी राग यायचा का. नाही, नंतर त्यांना असं वाटलं, मी जेव्हा महिला मिलन मध्ये हे लोक 97ला पूर आला आणि महिला मिलनचे लोक यायला लागले, मग मला सांगितले की तुम्ही बचत करा. मी म्हणलं बाई मला लिहिता वाचता येत नाही. मग त्यांनी स्वतःहून म्हणले तू करते मन, तू जा. बर. मग मी तुला संध्याकाळी कामावून आलो ना, तुला लिहून देईल. बर. मग मी काय बचतीचे पुस्तकं घ्यायचे, प्रत्येकाच्या घरी जायचं, त्याच्यामध्ये त्याच पुस्तकामध्ये ते पैसे ठेवायचे आणि एक लाल पिवळे पन्नी त्याच्यामध्ये ठेवून टाकायचे आणि पुस्तकं पिशवीत घालून पैसे पुस्तकं घरी आणून ठेवायचे. मग ते कामावून आले, हात तोंड हातपाय धुवणार, जेवणार, मग तेवढं लिहून देणार. बरं. ते किती शिकलेले म्हणलं. त्यांची म्हणजे जास्ती 12वी झालेत का. 12वी. बरोबर. आणि त्यांना मग त्यांनी कधी म्हटलं का शिक तू वगैरे. मला म्हणत त्यांची इच्छा होती मी शिकावं. मग नंतर मी महिला मिलन मध्ये गावाकडे तर मला शिकण्यासाठी वेळच मिळत नव्हता, कारण कामच तेवढं होतं. आणि तिथून इथं आल्यावर थोडा वेळ मिळत होता मुलांना शाळेत नेऊन सोडणे, आणणे, स्वयंपाक पाणी याच्यात. आणि मग नंतर तर महिला मिलन. मग ते काम कसं वाटलं, त्याचा अनुभव सांगा महिला मिलनच्या कामाचा. महिला मिलनचं काम म्हणजे सगळ्यात माझी म्हणजे जिंदगी सवरली म्हणतात ना, सुधारली. बर. मी म्हणजे घराच्या बाहेर पडले महिला पहिल्यांदा. म्हणजे 4-4 जाऊन बसून बोलायचं धाडस फक्त महिला. बर. जेवढी हे नव्हती आधी. मग कसं कसं काम केलं. मग 97 साली पूर आला तेव्हा महिला मिलन, मुंबई महिला मिलन सगळे वस्तीमध्ये आले, सर्वे केले आणि मग म्हणले कोण तुमच्या इथलं बचत करणार आहे का, तुम्हाला इथं बचत करू आपण, तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. मग ह्या म्हणल्यावर कुणी सगळ्यांनी म्हणल्या मी नाही करणार, त्याने नाही करणार. आमच्या मालकाने म्हटले तू कर, मी तुला मदत करतो. मग त्यांनी 97 सालापासून मी करायला लागले, बचत केली. मग 2 वर्षाची माझी 1.5 लाख रुपये बचत केली. किती जणी बचत गटामध्ये. 35 जणी. बर. अरे वा. आणि मग त्यांना जोडणं भांडणं आपापसात असं काय. त्यांचे भांडणं आपणच सोडवायचे. त्यांच्या मुलांना जर ना सर्दी खोकला झाला, त्यांच्याकडे पैसे नसले तर त्याच बचतीतले पैसे द्यायचे. म्हणजे त्यांनी आणि महिना अखेरला ते पैसे द्यायचे. बरोबर. पण त्यांच्या येळासाठी ती बचत होती. बरोबर. आपल्यासाठी ती बचत नव्हती. आज आपण जे एवढ्या महिला गोळा करतोय त्यांना त्यांच्या गरजेचे पैसे होते. कुणी भाजीपाल्यातून पैसा देणार, कुणी नवऱ्याच्या खिशातून काढलेले पैसे देणार, पोरांच्या खाऊचे पैसे देणार. म्हणजे रोजचे 5 रुपये 10 रुपये फिक्स होते. 1 रुपया 2 रुपये पासून बचत केली. मग ते जाऊन गोळा करायची का तुमच्याकडे घेऊन यायची. नाही मी गोळा करायची. संध्याकाळी मुलाला काकाला घ्यायची, काकत घेऊन सगळ्यांच्या घरं फिरायची, संध्याकाळी ते पैसे पुस्तकं आणून ठेवायचे आणि मालकच नेऊन बँकेत भरायचे. थोडे दिवस नंतर मला त्यांनी पावती भरून द्यायला लागले आणि बँक दाखवली, तिथं कुठे जायचं ते दाखवलं. मग मी ते पैसे बचतीचे नेऊन भरायला लागले. मग तेव्हा सही यायला लागली का तेव्हापर्यंत नव्हती. नाही तेव्हापर्यंत येत नव्हती, तेव्हा यायला लागली. पहिला अंगठा करायची मी, नंतर मग आमच्या गोऱ्यांनी महिला मिलन सही शिकवली, मग मी सही करायला. आणि मुलं काय काय शिकली. मुलाचं का मुलीनं माझ्या 14वी शिकली आणि मुलांनी त्याचं पूर्ण ग्रॅज्युएशन झालंय पूर्ण. ओके. आणि मुलीचं लग्न किती वर्षी केलं का व्हायचंय अजून. नाही झालं. किती वर्षी. तिचं लग्न तिनं बघा 14वीला होती तेव्हा मी लग्न केलं तिचं. तुम्ही करून दिलं का तिचं तिने ठरवलं. नाही माझ्या नंदाच्या मुलाला दिले. ओके. मी करून दिले लग्न. मग जावई काय शिकलेला. त्यांचा हे आहे सोन्या चांदीचा धंदा आहे. पुण्यातच आहेत. नाही हैदराबादला. बरोबर. आणि मुलगा 4 भाऊ आहेत, त्यांच्या 4मध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे. मग मुलगी धीट आहे का. म्हणजे गरीब आहे मुलगी. अजून 3 मुलीच आहेत तिला. मुलगी गरीब आहे. आपण असं म्हणतो की तुम्ही आता असं म्हटलात की 3 मुलीच आहेत, कशाला म्हणायचा असं. नाही खुश आहे मी. माझ्या मुलीला मुली येतात, खूप खुश आहे मी.
काय नाही, आणि करण्यासारख्या धाडशी मुली झाल्यात आम्हाला हो नाती. ना हो. येस. आणि सासरचे तिच्या बरे आहेत? हा बरं. हा. आणि मुलाचं पण लग्न झालं? हो झालंय. त्याची बायको शिकायला लागली अजून. सूनबाई काय करते? शिक्षण शिकतेच शिकते आहे. माहेरी. माहेरी हा. बर बर. ओके. नुकत्यातच झालेलं हा. ना? 1 वर्ष ओके. 1.5 वर्ष झालं. ओके. आणि मग सासू सुना कसं असतं तुमचं नातं? नाही छान आहे, तसं काही नाही. व्यवस्थित का? तसा काही प्रश्न नाही. मग ही जी पुढे तुम्ही महिला मिलनची कामं घेतली ना, म्हणजे कंत्राटं घेतली, ते कसं त्याच्यामध्ये तुम्ही काही स्वतः कधी कामं केली खुद्द? म्हणजे मी पहिलं टॉयलेटचं काम घेतलं बर. आणि ते जोकीन सरांना, म्हणजे बाकी दुसरे महिला मिलन बी घेतलं, पण मी स्वतःसाठी घेतलं एक काम. सरांना म्हणले एक काम करून बघते सर, मी मला लिहिता वाचता येत नाही, हिशोब ठेवता येत नाही, बरोबर. बघू डेमोलेशनचं ह्याचं काम घेऊन बघते मी. मग सरांनी मला मातोबा मंदिरचं कोथरूडचं एक काम दिलं. त्याचे 2च टाक्या आहेत म्हणून सांगितलं खाली मला. तर कळत नव्हतं, माहिती नव्हतं ह्याच्या खाली काय आहे ते. वरचं माणसं लावून पाडले मी, खाली 7 टाक्या निघाल्या. बापरे. मग आता ते साफ केल्याशिवाय वरती टॉयलेट बांधता येणार नाही. बरं. पण सरांनी जे पैसे दिले त्याच्यामध्ये ती काढता येत नाही. मग विचार केला आता काय करायचं ह्याच. मग कात्रजच्या वरी एक गाव आहे, तिथला माणूस होता त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा मित्र. त्याने म्हणला ताई तुम्ही एक काम करा, ह्याच्यातला मैला आहे ना तो विका. बर. सोनखत तुम्ही विका, आणि विकलं तरच तुम्हाला हे पूर्ण साफ होऊन जाईल. तुम्हाला काही पैसे भेटणार नाही, पण जे काही पैसा लागणार आहे तो साफ होणार. मग त्याच्यातली 14 ट्रॅक्टर मैला विकला मी. बर. विकून पूर्ण ते साफसफाई करून तिथं मग बांधलं. ओके. मग ते सक्सेसफुल झालं. सरांना मी पैसे मला द्या म्हणलं नाही, सांगितलं सरांना, सर असं केलंय मी, बरं केलं, पण पैसे वाढून नाही मागितले. आपला आपण मार्ग काढला त्याच्यातून. ती कसा मार्ग काढण्यासाठी ताकद कुठून मिळाली? महिला मिलन पासूनच मिळाली. जर ना सर काम करा म्हणता नव्हते तर मग एवढं डोक्यात आलं असतं का? हो ना. बरोबर. आणि मग त्यानंतर कुठलं घेतलं कॉन्ट्रॅक्ट? मग घरांची. आणि मग त्याच्यात काही तुम्ही स्वतः काम केलं कधी? गवंडी काम आणि स्वतः केलं गवंडी काम मी. ह्याचे आपले हडपसरच्या घरांमध्ये आहे ना, किती वेळा तरी आम्ही वाळू वाहिले, विटा वाहिल्या, आता काम करू लागले, डेपो कालवू लागल्यात. बरं. सगळं. मग पण मग ते शिकवलं कोणी का बघून बघून? नाही, सरांनी एकदा बसून सगळ्यांची मीटिंग घेतली. ह्याला एवढं लागतंय, ह्याला हे म्हणाले, डेपो म्हणायला कळत नव्हतं. आम्हाला कळतच नाही की डेपो म्हणजे काय ना. डेपो म्हणजे किती गमेले माल कालवायचे. ओके ओके. कधी माहितीच नव्हतं. सरांनी सांगितलं ते, अरे इसको हे बोलते, डेपो ह्याला म्हणतात, असं केलं तर असं. सरांनी सांगितलं, त्या मार्गदर्शनाने केलं आणि माहिती पडलं. नंतर कॉलम, फुटिंग, कुठून स्टील आणायचं, कुठून फरशा आणायच्या, कशी खडी मागवायची, कसे म्हणजे वाळूचे किती लागणार, वाळू ब्रास मध्ये लोक फसवतात, मग तुम्ही कसं आणणार? सरांना विचारलं कसं, हे बघ असं आहे, हवारी करून देतात. हवारी म्हणजे काय ते माहिती नव्हतं. मग काय हवारी म्हणजे? हवारी म्हणजे ट्रक मध्ये पाणी सोडून वाळू पुरवतात, त्याला म्हणतात हवारी. ज्या ह्याचं ट्रकचं असं सपाट ट्रक असलेली पूर्ण असं तोंड वरी त्याला मग ज्या जागी आपण 4 ब्रास म्हणतो 4.5 ब्रास करतात. मग जिथं आपल्याला 20,000 लागणार आहे तिथं 25,000 लागले, 5,000 एक्स्ट्राचे जातात. असं ही सगळी माहिती कामामुळे मिळाली. आणि मग ती एकीने दुसरीला सांगणं, दुसरीने तिसरीला सांगणं. असं नव्हतं की आम्ही एकटी जाऊन असं करायचं. आम्ही गेलं का 5-6 जणी एकदाच जायच्या. जे बी काय करायला जोडीनं जायचं. महिला मिलनला संघ घेऊन जायचं आणि मग ते करत राहायचं. मग महिला मिलन मध्ये बायकांमध्ये कधी भांडणं झाली का? नाही. मग कशी ना लोक आपल्याला झाले बी भांडणं, जेवताना काही डब्यावून झाले, तू हे केली ते केली, झाली. ताई आली जिकडच्या तिकडं हसतच आम्ही ऑफिसच्या बाहेर. ताई म्हणजे कोण? सविताताई सोनवणे. ओके. त्या तुमच्या लीडर का? लीडर म्हणजे आईच. ओके. लीडर म्हणजे ते दबावाखाली. इथं दबाव नाही. असं नाही, समजावून सांगायचं. आणि एवढ्या महिलांना एकत्र करणं, आधी स्वतःच मन मोठं पाहिजे, तरच एवढे लोक जवळ येतात.
आपलंच मन बारीक असेल तर कोण कशी येणार. बरोबर. आणि तेच म्हटलं की इतकं लोक चिडवताना असं म्हणतात की 4 बायका एकत्र नाही येऊ शकत, भांडतच असतात, बोलतात किती. तर खरं खरं बायका किती काय काय गोष्टी करतात ना. आम्ही विचार करा, मग आम्ही 3,500 राहतो. तेच म्हटलं. हो तेच तर. म्हणजे हे आपल्याला बदनाम करण्याचं एक कट कारस्थान आहे खरं म्हणजे या व्यवस्थेत, की बायका बचत गट करतात. आणि जर बसलो तर 25 जणी बसतो एकत्र आम्ही. 20 जण सहज बसलो आम्ही. तर आज या मीटिंग आहे म्हणल्या आणि गेलो तर 25 जणी एकत्र बसतो. मग भांडण आमचे होत नाही. तेच तर. म्हणजे सगळ्यांना तसं कळतं की याच्यातून आपलं चांगलं काहीतरी होणार. आम्ही याच्यातून भरपूर कष्ट करत गेलो आणि स्पार्कने आमचा फायदा घेत गेलो. आम्ही आज ह्याच्यामध्ये एरड्यामध्ये जे काम केले त्याच्यात आम्ही नुसतं कामच करत गेलो आणि स्पार्कने नुसता फायदा घेत गेला. विचार करा ताई, आज ह्या लोकांचा चहाचा खर्च सहज बसला की 3,000 आहे. बरं. आणि आमचा पगार 3,000 आहे. बघा म्हणजे आमचं काय, आमची नुसती कष्ट आणि हे नुसती मला. पण मग याच्याविषयी तक्रार कुठे करता येते? काय तुम्ही कधी केली? समजून मध्ये शिला दिदी संग एकदा मीटिंग होती, ताई नव्हत्या आल्या आणि एक महिला मिलन वंदना गिरण म्हणून आम्ही गेलतो. म्हणे मी आतापर्यंत तुम्हाला सांभाळले. बर. उपकार केलेत नाही तुमच्या. मी तुम्हाला सांभाळले, आता इथून पुढे मी चक्क सांभाळू शकत नाही. म्हणजे हात झटकून बाजूला. आज त्यांच्या खात्यामध्ये जेव्हा महिला मिलन त्यांच्या संघ काम करत नव्हतं स्पार्क संघ, ह्यांचे खाते असे खडखडीत पडलेले होते. आता करोडोनी रुपये, 4-4, 5-5 करोड रुपये एक खात्याला 10-12 खात्यामध्ये पैसे भरलेले. ते कुठले आले? जेव्हा पुणे महिला मिलन काम केलं तेव्हा तुमच्या खात्याला पैसे आले ना. सगळ्यात मोठे मोठे प्रोजेक्ट जे झाले ते फक्त पुण्यात झाले. टॉयलेटचं म्हणा, घराचे, परत घराचे, परत टॉयलेटचे, फिरून फिरून जे बी काम जे काय वस्तीमध्ये सर्वे करतो त्याचे जे बी काय काम मिळाले ते सगळा पैसा तुमच्या खात्याला गेलाय. आणि आम्हाला काय मिळालं? 3,000. अरे आम्ही काम घेतलं, काम केलं, फायनल काम करून दिले, त्याचे सुद्धा पैसे नाही दिले तुम्ही. महिला मिलनने जे काम घेतलं ते सगळ्या घरामध्ये त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टदाराला काम दिलं ना त्यांचे अर्धवट आहेत. पुणे महिला मिलनचे काम सगळ्याचे पूर्ण झालेले, पूर्ण काम. लोक राहायला त्या घरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे काम आहे. पुन्हा एकाची बी ताईंकडे ओरड नाहीये त्या कामाची जे पुणे महिला मिलननी काम केलेली. तरी पुणे महिला मिलनला एकही बाईला पैसा दिला नाही. पण आता हे तुमच्या या सगळ्या बायकांना कळल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया झाली हो? की म्हणजे आपण इतकं चांगलं काम केलं, मग आपल्याला पैसे मिळत नाही, आपलं कामही आता बंद केलं. आता आम्ही येतोय ताईपाशी बोलतोय आम्ही, अजून आम्हाला तिथवर जाण्याचा अजून निर्णय घेतोय. 3,000 गुणागोविंदांनी चांगल्या पद्धतीने जर इच्छा द्यायची असेल दिली बरं तर आम्ही पुढचा रस्ता जायला आम्ही एवढं करू शकतोय. आज आम्ही कॉर्पोरेशन मधून काम आम्ही घेतोय, टेंडर आम्ही मिळवतोय, त्याचे बिल तयार करतोय, त्याचे प्रत्येक कागदपत्र तयार करतोय, वस्तीतल्या एका घरी जाऊन त्याची म्हणजे मंजुरी घेतोय की तुमच्या घराचं काम करायचं का नाही. ही आयती खुर्चीवर बसती. कुणाची मला म्हणजे आम्ही कष्ट करणार आणि तू मला खाणार, तरी म्हणते मी तुम्हाला सांभाळू शकत नाही. म्हणजे हे विचार करायची गोष्ट आहे. ह्या बाईनी आमच्यावर किती अत्याचार केला. आम्ही जरा चहा पिला ना ते सुद्धा लिहून ठेवायला लावलंय तिने. 10 रुपयाचा 5 रुपयाचा चहा, अर्धा कप प्या. सुनीता म्हणून एक बाई आहे तिथं म्हणजे काम करते, तिने सांगितलं 1 कप घ्यायचा आणि अर्धा प्यायचा. बापरे. आणि ती 55,000 रुपये पगार किती आणि आम्ही 3,000 देतो. आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही सांगतो हे तुमचं चांगलं होईल बरं का. डायरेक्ट जे मिळणार आहे सरकारचा पैसा डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचत होईल. ते तर म्हणायला येते का महिला मिलन जाते तिथं. महिला मिलन केले, जे बी काय केले ते महिला मिलननी केले. त्यांनी मलाही खाल्ली, त्यांनी आमचा पैसा दिला पाहिजे. आणि मग तुमच्या पाठीशी कोण कोण आहे आता? समजा संघर्ष करायचं म्हटलं, आमच्या पाठीशी आम्हाला कोण नसला तरी चालतंय. आमची सगळ्या बायका मिळून सविताताई पुणे महिला मिलन बस आम्हीच जिरू शकतो तिला आणि सोडणार नाही. थोडे दिवस बघणार आहे, तिनं तिच्या मनाने मर्जीने दिलं पाहिजे. बरे तुलाही द्यायची इच्छा नाही ना, जे काही द्यायचे तू हिशोबाने या बाई, तुम्हाला बसा, तुमचा काय हिशोब काढा आणि मी तेवढा मिटवून टाकू.
आम्हाला जर ना तुला तुझ्या संग नाही ना कामाला घ्यायचं, आम्हाला गरज बी नाही, तुझ्या 10 संस्था उभा करतोय आता, एवढी ताकद आली आहे, काम करून ताकद आली आमच्या. चांगली आहे ताकद, जोरात आहे. आणि केलंय बी आम्ही. ज्या त्याला घेऊन ह्याचे गोखले नगरचे कॉन्ट्रॅक्टदार तलवारी घेऊन ताईच्या डोसक्यावर उभा राहते कॉर्पोरेशन मध्ये. तेव्हा त्याला स्पार्क नव्हतं ताई, आम्ही होतं सगळं महिला मिलन. हे नको, तू टेंडर भरू नको, नाहीतर तलवार बघितलीस का म्हणले ताईला त्या टाइमला. त्याला ताई काय म्हणले, तुझी तलवार मला काही सुद्धा करत नाही, कारण माझं महिला मिलन माझ्या संघ. हिंमत आहे, एकजुटीची हिंमत आहे. आणि हे लोकांचा गैरसमज आहे की लई बाया आले की भांडण होते, अजिबात. तेच म्हटलं, ते लोक काय करतात, आपल्याला बदनाम करतात. स्वतः काही पुरुष बचत गट वगैरे करताना दिसत नाहीत, ते एकत्र बसतात म्हणजे दारू पितात, आणि बायका एकत्र बसतात, बचत करतात, आणि काय काय करतात. त्यांना टेन्शन आलं, हो कशाला दारू पे. तेच म्हटलं, टेन्शन आलं की मन मोकळं करण्यासाठी बसतो, मग काय महिला दारू पिणारी बसू. बरोबर. आणि आताच्या म्हणजे तुम्ही ज्या सगळ्या महिला मिलनच्या आहात, त्या सगळ्यांची मुलं छान शिकलीत आणि सगळे छान शिकलेत ताईच्या आशीर्वादाने. सगळ्यांना चांगलं चाललंय. जेवढ्या आम्ही सविताताई संघ आहे त्यांना सगळ्यांना घर आहेत, सगळ्यांची मुलं शिकल्यात, म्हणजे सगळ्याचा अगदी व्यवस्थित चाललंय. आणि असं नाही की महिला मिलनच काम करतो म्हणून आमच्या घरदार झालेत. आमच्या म्हणजे जे घरचे काम करणार आहेत ना, त्यांचा त्याच्यामध्ये भरपूर वाटा आहे. हो बरोबर. आम्ही जर 10 रुपये दिले, आम्ही जर 20 रुपये दिले, तर त्यांनी बाकीचे पैसे त्यांनी घालून अगदी चांगलं मिळून, दोघांनी मिळून केलेलं आहे हे सगळं, आणि असंच ते पुढे चांगलं राहील असं तुम्हाला वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी जसं महिला मिलनमध्ये काम करायला लागले तर आमच्या गोऱ्यांचा राग कमी होत गेला. अरे वा वा वा, फारच छान. म्हणजे त्यांना एक समज पण आली की शांत पण झाले. म्हणजे 4 माणसात जाऊन ही म्हणजे बोलतीये, तिला मान देत आहेत लोक, म्हणजे खुशी आली त्यांच्यामध्ये. तुम्ही परदेशी कुठे कुठे गेलाय? साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिकेला पहिली बार गेली साऊथ आफ्रिकेला. नाही, पहिली बार नेपाळला गेले. बर. जोखीम सर होते संघ. इथून गेले तर ह्यांना सगळ्यांना सोडून, महिला मिलनला सोडून गेले. पण जाताना ते विमानाच्या तिथे गेल्यावर पांडुरंगा 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 म्हणल्यावर सर म्हणले, अरे क्या लगा रहा है गांडुरंगा गांडी, तेरा पांडुरंग इधर आने वाला है क्या, चुप है, ऐसा नाही बोलणे. जोपर्यंत जोखीम सर मरत नाही तोपर्यंत माझं नाव कधीच पद्मा गोरे घेतले नाही. बर. पांडुरंगात पांडुरंगा म्हणते समजायचं माझं नाव. बर. मग नंतर साऊथ आफ्रिकेला तिकडे मी माहिती दिली, अशी जाऊन माहिती दिली, जे काय तुम्ही इथं महिला मिलनचं काम करताय, बचत करताय, ती माहिती दिली. परत साऊथ आफ्रिकेला गेलो, तिकडे 15 दिवसासाठी साऊथ आफ्रिकेला जॉहान्सबर्गला गेलो, तिथं 15 दिवस राहून तिथं माहिती दिली. आणि दिल्लीला गेलो, मग दिल्लीला ताई संघ होते, सविताताई. ते ह्यांच्या काय VP सिंग म्हणून आहेत ना, त्यांच्या घरी जाऊन. अरे वा. आणि भारतातले शहर सगळे बघून झाले बघा. कसं महिला मिलन मध्ये येण्यामुळं दर महिन्याला कुठंतरी जायचं, पाठवून द्यायचं आणि ते जायला लागायचं. आणि हे करताना मुलांना वेळ देता नाही आला. आणि मग घरी नवऱ्यांनी माझ्या पण मग होते का गोरे त्यांच्या मुलांबरोबर होते? गोऱ्यांनी मुलांचा अगदी चांगल्या केला, म्हणजे एक नवरा बदललाच म्हणायचं का? महिला मिलन. अरे वा, खूपच छान. म्हणजे चांगलं, अगदी मोठंच यश आहे महिला मिलनचं. आणि मग तुमचा नवरा बदलला तसेच अजून बाकीच्यांचे पण बदलले असतील ना? बरेच. महिला मिलन मध्ये काम करायच्या कुठल्याही महिलेच्या नवऱ्यांनी असं नागडोळे नाही मोडला की माझी बाई चालली. मग आमची अभिमानाने सांगायचे मध्ये काम आलं महिला मिलन मध्ये. आज माझ्या बायकोला घराच्या बाहेर जाऊन माहिती नव्हतं, आज माझी बायको त्याच्या परदेशात जाऊन आली. आणि पण मग याच्यामध्ये जेव्हा परदेशात तुम्ही गेलात, विमानात बसलात, ते पांडुरंग झालं ते बरोबर आहे, पण भाषेचं काय झालं किंवा तुम्हाला ते देश बघून काय वाटलं? तरी ताई आपलं भारत ते भारत, हो ते तर आहे, इंडिया ते इंडिया. इथं जे म्हणजे सगळं मिळतं तिकडे नाही. तिकडे लई माग असलेले लोक, म्हणजे जास्ती झोपडपट्टी राहणारे. आणि म्हणजे काय म्हणतो, गरिबी जास्ती. पण त्या बायका बोलायच्या का तुमच्याशी की त्यांचं दुःख काय आहे ते सांगायचे. मग
सर किंवा शेखर भैया ट्रान्सलेशन करून करून आम्हाला सांगा. सांगायचे. हा बरोबर, की काय बोलतायत ते असं. त्यांच्याकडे म्हणजे अजून बचत नव्हती, आपण बचतच त्यांना सांगायला गेलो. जवळजवळ 6 वस्त्यांमध्ये आम्ही फिरलो बचत करायची कसं. तर मग आम्ही सांगितलं, मग सरांनी तिकडे सांगितले. बर, तिथं बचत पण चालू केली आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये. त्यांना ते म्हणजे एकमेकींची मैत्री झाल्यासारखं, एकमेकींचे दुःख कळणं आपण. आणि तिथे नवरे कसे आहेत तिथले असे तुम्हाला, म्हणजे बायका काय म्हणायचे, नवरे कसे आहेत त्यांचे, तुमचे नवरे कसे आहेत, त्यांचे कसे आहेत? काच कधी त्यांच्याशी काय संपर्क माझा आला नाही, पण वस्तीमध्ये ज्या महिला होत्या ना त्या आणि संघ 4 त्यांचे पुरुष होते तेवढ्यांचीच एवढं माहिती, बाकी नाही, बाकी काही कळलं नाही. पण मग विमानाच्या प्रवासाची आता भीती गेली पूर्ण. गेली. आता तुम्ही एकट्या जाऊ शकता. एक मजेशीर बात आहे, मी पहिली बार इथून राजधानी एक्सप्रेसनी ह्याला गेले, दिल्ली. मग तिथून सर आम्ही सगळेजणी नेपाळला गेलो. येताना सर आमच्या संग आले नाहीत, मी आणि एक मुंबईची महिला परत आलो. 8 दिवसांनी आलो. दिल्लीहून आमचं रिझर्वेशन होतं 40गाव पर्यंत. बघा, पहिलं विमानात, परत राजधानी एक्सप्रेस मध्ये. राजधानी एक्सप्रेस झाली 40गाव पासून संडासाच्या पुढे. ओहो. मग इथं येऊन विटी स्टेशनला येऊन उतरलो. मग तिथून गाडी करून दिली सरांनी. म्हणजे ह्याचा अनुभव आला की बाहेर गेल्यावर कशाला तोंड. बरोबर. नंतर संघ असले घरचे कोणतरी सीट धरून देणार, आपण बसू. 4 पिशव्या, 4 बॅग संघ आणि सगळं घेऊन जायचं. हो, बरोबर. पण या सगळ्यातून आत्मविश्वास आला. पण बाई म्हणून कधी तुम्हाला असा अनुभव आला वाईट वगैरे, असं की बाई आहे म्हणून वाईट वागवलं गेलं? काय होतं, माझ्या आणि ह्यांच्या वयामध्ये 12 वर्षाचा फरक आहे. दत्तवाडी म्हणजे सगळ्यात खतरनाक एरिया, दिवसा डोळ्या खून होतं तिथं. तिथं लोक म्हणायचे, ही बाई काय चांगली आहे, ही बाई हात धरून आलेली आहे, ही एवढी जवानी, एवढा म्हातारा पेंटर, असं त्यांना वाटायचं. मग आमच्या इथं भिगाऱ्याची आजी म्हणून एक होती, ती म्हणली, अगं तू काय यांचं या पागल लोक ऐकते, तू स्वतःला तू बन. जे मी माशी शिकते का नाही ते हे घे, कोयता घेऊन उभी राहा एकदा, ह्यांना दाखव काय ते. असंच मी कामावून असं बॅग अडकून, नवरा घरात पेंटिंग करत असतो, ही बॅग अडकवून येते एकाने म्हणलं, ठेवली बॅग, धरली गचंडी, रस्त्यावर मारली त्याला एकाला, आणि येऊन सांगितली, आजी मी मारले बघ त्याला, असंच मार, दत्तवाडी तुला नाही ना पद्मा, तुला नाही ना पद्मा गोरे इथं प्रसिद्ध केले तर मला भिंगारेबाई म्हणशी. मग नंतर 1-2 म्हणले ना, ज्यांना रट्टे खाल्लं त्यांनी सांगितलं विचार करत नाही मागचा पुढचा, वरबडत नेल तुला चौकीला, आणि तिच्या मागे महिला मिळेल ना, त्याच्यामुळे तिला काय म्हणायचं नाही. म्हणजे असा दरारा निर्माण झाला नाही. म्हणतात लोक, वाईट नजर लोकांची असते, आपण किती बी चांगलं राहा, पण वाईट नजराने लोक बघतात, आणि झोपडपट्टीत राहणं म्हणजे त्याला सगळं द्यायलाच लागतं. बरोबर. फक्त स्वतःला तयार करून राहायचं, कुठे बी जा, बाहेर जावा, स्वतःला तयार करायचं, झोपडपट्टीत राहा, स्वतःला तयार. बरोबर. देवाच्या दयाने आता असं झालंय, सगळं सोडून चांगल्या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे फार चांगलं चाललेलं आहे. असं छान चालू द्या. आणि तुमचा जो संघर्ष आहे ना, त्याला आमचं खूप पाठबळ आहे. मिळून सारेजणी तुमच्याबरोबर आहे. खूप मजा वाटली गप्पा मारून. खूप शुभेच्छा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि मिळून साऱ्याजणीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.